बाबा व हबप कोंडीराम काका यांची पालखी दिंडीचे कोपर गावात उत्साहात स्वागत। महान तपस्वी कैकाडी बाबा व हबप कोंडीराम काका यांची पालखी दिंडी सालाबाद प्रमाणे मनमाड ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त यात्रेस पायी जात आहे। या पालखीचे आगमन, जेवण व कीर्तन तसेच मुक्काम शुक्रवार दिनांक 28/6/2024 रोजी कोपर गावात होत आहे। या पालखीचे स्वागत विघ्नेश्वर चौक येथून श्री नारायण शेठ अग्रवाल यांनी करून त्यानंतर पालखी निवासस्थानी मुक्कामी आली। त्यांच्या निवासस्थानी स्वागत तसेच आरती माजी आमदार स्नेहलताई कोल्हे, सुहासिनीताई कोयटे आणि अग्रवाल परिवाराच्या वतीने करण्यात आली। या कार्यक्रमात दिंडीला पंढरपूर येथे पायी चाललेल्या वारकऱ्यांना सतरंजी, टॉवेल आदी वस्तू कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलताई कोल्हे यांच्या शुभ हस्ते देण्यात आल्या। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ओम प्रकाश उर्फ काका कोयटे, अध्यक्ष राज्य पतसंस्था फेडरेशन उपस्थित होते। सदर कार्यक्रमात सन्माननीय पाहुणे म्हणून विवेक भैया कोल्हे, डॉक्टर मुकेश अग्रवाल MSRT नाशिक, डॉक्टर ममता मुकेश अग्रवाल, विजय कुमार, विशाल अग्रवाल पाचोरा, डॉक्टर मुळे DS जितेंद्र गंगवाल, मंगेश पाटील, योगेश छोटूभाई जोबनपुत्रा, कांती शेठ अग्रवाल, सुशांत घोडके, माधवराव देशमुख साहेब, अभिजित शहा योगाचार्य, अशोक शेठ कोठारी, सुधीर शेठ डागा व्यापारी महासंघ, सुधाताई ठोळे, किशोर शेठ गंगवाल, पराग संधान, दीपकराव विस्पुते, भवानजी भाई पटेल, RD सोनवणे, डॉक्टर अभय दगडे, दिलीपराव दारुंकर, राजेंद्र शिंगी, राजकुमार बंब, सनी वाघ, आदिनाथ ढाकणे, गणेश आढाव, संजय शेठ लोहाडे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। आलेल्या वारकरी बांधवांचे नारायण खेमचंद्र अग्रवाल, कांतीलाल मनोज कुमार अग्रवाल, सुषमा नारायण अग्रवाल, विरेश नारायण अग्रवाल, गुलाबचंद खेमचंद अग्रवाल, शुभम अग्रवाल, जगदीश खेमचंद अग्रवाल यांनी स्वागत करून महान तपस्वी कैकाडी बाबा व हबप कोंडीराम काका यांच्या पालखीचं आगमन झालं आणि खूप एक सगळं आनंदाचं वातावरण सगळीकडे होत आहे। आणि गेले 31 वर्ष, हे 31वे वर्ष आहे या पालखीचं स्वागत माननीय प्रसिद्ध व्यापारी नारायण शेठ अग्रवाल त्यांचा परिवार आणि कोपरगाव मधील काही आम्ही त्यांच्या परिवाराशी जोडलेले असल्यामुळे आम्ही सगळेच जण या पालखीचं स्वागत करत असतो। दरवर्षी हे स्वागत करत असताना विशेष आनंद होतो, कारण फक्त स्वागत होत नाही, अन्नदानाचाच कार्यक्रम होत नाही, तर वारकऱ्यांच्या उपयोगी पडणारी एखादी वस्तू सुद्धा अग्रवाल परिवाराच्या वतीने दिली जाते। आणि या पालखीचं कायमच शाबासकीची थाप या पालखीच्या कार्यक्रमाचं, स्वागताच्या कार्यक्रमाची नारायण शेठ अग्रवाल यांना आमचा कोल्हे परिवार कायमच त्यांच्या सोबत देत असतो। स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून आमचा कोल्हे परिवार कायम त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला सोबत आणि साथ देत असतो। आणि आज त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांची भेट झाली, त्यांचं दर्शन घेण्याचा योग आम्हाला आला,
कारण वारकरी ही संकल्पना अशी आहे की सर्व जाती भेद समाज भेद सगळं विसरून एक बंधुत्वाचं नातं, प्रेमाचं नातं, समतेचं नातं असा हा वारकरी माऊलीच्या ओढीने, पांडुरंगाच्या ओढीने सगळं विसरून प्रतिकूल परिस्थिती किती आली, ऊन वारा पाऊस, तरी सुद्धा पंढरपूरला जाण्याच्या ओढीने चालत असतो. ती पालखीत इतर अनेक जिथं स्टॉप आहे तिथले वारकरी त्याला जोडत असतात आणि खूप मोठा असं त्यांचं एक सोहळा, पालखीचा सोहळा पंढरपूर पर्यंत जातो. असं एक वेगळं आगळं वातावरण त्या पालखीत असतं. त्यामुळे निश्चित या स्तुत्य उपक्रमाचं मी खूप कौतुक करते या अग्रवाल परिवाराचं. गेले 31 वर्ष सातत्याने ते हा उपक्रम राबवत आहे. मी त्यांना, वारकऱ्यांचा आशीर्वाद आम्ही सगळ्यांनी घेतला, पण त्यांची ही वारी सुखरूपपणे हो अशा शुभेच्छा सुद्धा मी त्यांना देते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आज श्री संत कैकाडी महाराज विश्वात्मक स्नेहभाव पालखी सोहळा याचं स्वागत आमचे कोपरगावचे नारायण शेठ अग्रवाल आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार स्नेहलताताई कोले यांच्या सहकार्याने गेली 31 वर्ष या कैकाडी महाराज पालखी सोहळ्याचं स्वागत दरवर्षी पंढरपूरला जात असतानाही दरवर्षी करत असतात. स्वागत मोठ्या प्रेमाने, मोठ्या आनंदाने एखादा सण साजरा करावा अशा पद्धतीने ते स्वागत करतात. आमच्या पालखी सोहळ्याच्या वतीने अग्रवाल कुटुंब असेल, आमचे आमदार स्नेहलताताई कोले असतील, त्यांना खूप धन्यवाद देतो आणि मी माझे आभार व्यक्त करतो. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. प्रत्येक दिंडीच्या वेळी कोले कुटुंबातलं कोणी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहतं. या दिंडीला सेवा करण्यामध्ये माझी स्वर्गीय माता यांचा आशीर्वाद आणि त्यांची इच्छा होती, म्हणून मी हे सर्व सेवा करतो. ही सर्व सेवा त्यांच्या चरणीच मी अर्पण करतो. कोपरगावकरांना हा एक छोटासा दिंडीचा सोहळा होता, मी तो मोठा आनंद सोहळा तयार केला. का सर्व त्याच्यात कोपरगावकरातले प्रमुख नागरिक भक्त सहभागी करून घेण्याचा माझा उद्देश होता आणि तो माझ्या मते आज जवळजवळ 70-80% माझा पूर्ण झाला आहे. आता यापुढेही सुद्धा मी अशी सेवा देत राहीन. आज वारकऱ्यांना मी सतरंजीचं वाटप केलेलं आहे. यापूर्वी रेनकोट, छत्री, ब्लँकेट, बॅगा, प्रत्येक वर्षी एक नवीन वस्तू वारकऱ्यांना देत असतो. अनेकदा पाऊस येतो तेव्हा वारकऱ्यांचे खूप हाल होतात. त्याकरता त्यांना झोपायची व्यवस्था नसती, रस्त्यात सुद्धा खूप हाल होतात. त्यांच्याकरता कृष्णाई हे चांगलं मंगल कार्यालय आहे. कृष्णाईचे देशमुख साहेब इथं अल्प किमतीत मला हे कार्यालय उपलब्ध करून देतात. हे त्यांचंही योगदान मोठं आहे. या कार्यक्रमामध्ये यंदा मनोज शेठ अग्रवाल यांनी सुद्धा योगदान दिलं आहे, त्यांचा सुद्धा मी आभारी आहे. आणि माझे मित्र कंपनी दिलीप कोले, अशोक आडा, पोपट नरोडे, घाटे साहेब हे सगळे माझे दोस्त कंपनी याला माझ्या सहकार देतात. आणि एवढा मोठा कार्यक्रम एकट्याने करण्याचं, तसंच इंदिरा शॉपिंग सेंटरचे माझे व्यावसायिक बंधू तसेच माझे मित्रमंडळी सर्व सहकार्य देतात. सर्वांचं मी आभारी आहे.